कृष्ण महाराज की जय। श्री कृष्ण गोपाल हरे गोपाल हरे दीन दयाल हरे दयाल रथ हाके राना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे हाजिर अमर है परम तत्वयो काया के सुख दुख समझावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे हाजिर अमर है परम तत्वयो काया के सुख दुख समझावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे सखा सारथी शरणागत के सदा प्रीतपाल हरे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर हा आश्रम तालुका गंगाखेड जिल्हा परभणी गाव चिंचटाकळी या ठिकाणी शिदोरी सत्संगसाठी आलेला आहे आणि भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार सोहळा हर्ष उल्लासाने आपणा सर्वांना साजरा करायचा आहे आणि त्यामुळेही आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान इतकं सुंदर आहे मित्रांनो की मुंगींना सुद्धा त्रास होणार नाही। स्वामींची शिकवण इतकी सुंदर आणि चांगली आहे आणि मराठी बोली भाषा आहे। स्वामींची मराठीतून शिकवण्याची हातवटी अजून कोणाला नाही जमली। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शके 1200 मध्ये आज 803 वर्ष कदाचित झाले। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या महाराष्ट्रामध्ये सूत्रांची पेरणी केली। 10.5 वचन आपल्या महाराष्ट्राला दिले। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ब्रह्मविद्येचं सरळ आणि सोप्या भाषेत मराठीत आपणा सर्वांना सुधरावून सांगतात। एक शरण आल्या काही मरणाच आहे। जो आम्हाला शरण येणार त्याला मरण नाही। तसं पाहिलं तर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत यांनी गुजरात मध्ये भडोच या गावाला
अवतार धारण केला. विशाल देव मालनी माता हे देवाचे आई वडील आहेत. त्या ठिकाणी राजकुमार म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत राज्य करत होते. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला जीवांचा उद्धार करायचा होता म्हणून अवतार धारण केला. राज्य करण्यासाठी नव्हता गेला. तसं पाहिलं तर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत हे उच्च ब्राह्मण आणि राजघराण्यात जन्मलेले आहेत. हे राज्य केलं पाहिजे. गुजरातच्या राज्याला लात मारून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने महाराष्ट्रामध्ये आगमन केलं. तुम्हा आम्हाला मानवतेचं शिक्षण दिलं. महाराष्ट्रामध्ये येऊन सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने सूत्र म्हणजे अल्प अक्षरम संदिग्धम सारवत विश्वतो मुखम सूत्रामध्ये अति कमी शब्दामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने तुम्हाला शिकवण दिली. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत एक सूत्र सांगतात, मनुष्य मात्र होणे असावे. महाराष्ट्रामध्ये आगमन केलं. पहिला हल्ला देवाने हिंसेवर घातला. अहिंसा करायची नाही आणि म्हणून ससा शरण आला. सशाला या महात्म्य हो बैसा आणि त्या पाडद्यांना सांगितलं एक शरण आल्या काही मरणाचं आहे. स्वामींसोबत असे वन्य प्राणी सुद्धा आनंदाने खेळत होते. श्री दत्तात्रय महाराजांजवळ माहोर या ठिकाणी देवदेवेश्वरी त्यांच्या आश्रमामध्ये मांजर आणि उंदीर खेळत होता आनंदात. निर्हिंसक हिंसा करणारे पण निर्हिंसकपणे वर्तन करत होते. अशी स्वामींची शिकवण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचा अवतार दिन आपण हर्ष उल्हासाने साजरा करणार आहोत. स्वामी महाराष्ट्रात आले, तुम्हाला शिकवण दिली मनुष्य मात्र होणे असावे. माणसाने माणसासोबत चांगलं राहिलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे. आपल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. आपल्या घराला आपल्या परिवाराला प्रेम दिलं पाहिजे. स्वामींनी त्याग करायला सांगितलं याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही घरच्यांना त्या ठिकाणी सांभाळूच नका. सांभाळा, त्यांची देखभाल करा. जर तुम्ही संन्यास घेतला असेल तरीही त्यांना तुम्ही सांभाळू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी येऊन ते सुद्धा देवधर्म करू शकता. काय अडचण आहे? नागदेव आचार्य आले, नागदेव आचार्यांची आई आली, नागदेव आचार्यांच्या 2 बहिणी आल्या. आश्रमात गुण्या गोविंदाने नांदत होते, देवधर्म करत होते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं सेवा दास्य करत होते आणि दास्य मोचक सांगितलं देवाने. सर्व आपण करू शकतो, त्याग केला म्हणून काही लोकांचं एक खोडी समजत आहे की संसाराला पळून तुम्ही संन्यास घेता. नाही, देव प्राप्त करण्यासाठी घरादाराचा त्याग करावा लागतो, प्रॉपर्टीचा त्याग करावा लागतो. आणि आपल्या या प्रॉपर्टीमध्ये, या हृदयामध्ये तो परमेश्वर बसवावा लागतो. आपल्या त्या प्रॉपर्टीमुळं, आपल्या द्वेषमत्सरामुळं तो आपल्या हृदयात बसत नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी स्वामींचं स्थान आहे, आश्रम आहे, त्या ठिकाणी तत्वज्ञान ग्रहण करून आपण त्या ठिकाणी स्वामींचं चिंतन करून स्वामींना त्या ठिकाणी प्रसन्न करू शकतो. स्वामी आपल्या हृदयात येऊ शकतो. मग तुम्ही गेले, मग तुमच्या आई वडिलांना तुम्ही सोडलं तरी ते तुमच्या जवळ येऊ शकत नाहीत का? तो तुमच्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही का? सांभाळू शकतात.
पण यांना यांचं ममत्व सुटत नाही, यांची प्रॉपर्टी सुटत नाही. स्वामींनी सोडली. कोणामुळे सोडली? तुमच्यामुळे सोडली. स्वामी तर राजकुमार होते, काय गरज होती? गुजरात सोडून महाराष्ट्रामध्ये येण्याची काय गरज होती? युवराज होते का नाही? पण का सोडलं? तुमच्यासाठी सोडलं आणि तुम्हाला येऊन ज्ञान सांगत आहेत. मनुष्य मात्र होऊन असावं म्हणजे मनुष्याला जो मनुष्याचे गुणधर्म अंगी करतोय, आपला सुसंस्कार चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाळतोय, त्या ठिकाणी येऊन स्वामी त्याला मार्गदर्शन करताय. मग कोणालाही करताय का? अर्थात ते परमेश्वरू वाडो वाडी घेऊ शिती. वाडा आहे ना, बघा तुम्ही, हे तुमच्या इथे अजून जुने वाडे आहेत. हे जुन्या वाड्याचं घर आहे. नाही म्हटलं एकाच आहे कधी लावून घेऊ म्हटलं. नाही नाही म्हटलं बाबा आमच्या सर इकडे घर आहे की नाही. त्या घरामध्ये त्या वाड्यामध्ये सगळेच अधिकारी आहेत का? नाही. अर्थात जो अर्थवंत आहे त्याला शोधण्यासाठी देव आलेले तुमच्या भिक्षाला. अनंत ब्रह्मांडाचा नायक त्याला खावा लागतं, त्याला भिक्षा मागावं लागते. अरे अनंत ब्रह्मांड त्याच्या एका कोण्या केसामध्ये त्या ठिकाणी हे झालेले आहेत आणि तुम्ही त्याला तो असा आहे, त्याला एक पदर लावून आणि एक डोक्यावर कपडा घालून असं गल्लोगल्ली फिरावं लागतं. अहो देवाला कोणताच आकार नाहीये, तो व्यापक आहे. लांब गोल षटकोन आकार त्रिकोण कोणताच नाहीये तो. मग कसा आहे तो? तो व्यापक आहे, सर्वीकडे तो आहे. मग तुम्हाला दिसला नाही. मग जो व्यापक आहे त्याची भक्ती कशी करणार? आणि म्हणून पूर्वीच प्रकरणच बघा, सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंताने माईन भट्टाला सांगितलं, कृपावसे आमच्या या कृपा गुणामुळे आम्हाला आमचा आनंद तुम्हाला द्यावा असा वाटतोय. पण तो आनंद देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पृथ्वीमध्ये या भूतलावर जन्माला घातलं आणि तुमचं ऋण द्यायला सांगितलं. तुमच्याकडे देवतेचं ऋण आहे, ते ऋण द्या, ते चुकवा. ते चुकवल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नाही. नीतिवंत आहे तो. तुम्ही जे कर्म केलेले आहेत ना, पाप कर्म पुण्य कर्म, हे सगळं फेडल्याशिवाय तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जर पोहोचायचं असेल तर मी ते सांगतो कसं पोहोचायचं. आणि म्हणून तो एक विषय आहे ना. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक डिग्री असते मित्रांनो. मग डीएड असेल, बीएड असेल, एमबीबीएस असेल, है ना, वकील असेल. प्रत्येक क्षेत्रात एक काय आहे, सब्जेक्ट आहे. आणि तो विषय तुम्ही हातात घेतला की त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागतो, तेव्हा ती नोकरी लागते. तसा हा विषय आहे. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, या विषयामध्ये 4 विषय आहेत. ते 4 विषयाचे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करून आपल्याला परीक्षा द्यायचे. आणि ही जर तुम्ही परीक्षा सफल झाले तर तुम्ही परमेश्वर प्राप्त करू शकता. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने भडोच वरून गुजरात सोडून महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्हा मला त्या ठिकाणी वाडोवाडी घुसवलं. अर्थवंताला सांगितलं, हे बघ भाऊ असं कर, मुक्त होशील, मोक्ष मिळेल तुला. काहींनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं, काहींना कळालं, काहींना कळून सुद्धा नाही केलं. शेवटी हातातलं गेलं. ज्या वेळेस तुम्ही बाजावर असणार त्या वेळेस तुम्हाला आठवण येणार. देवाने सांगितलं असतं तर केलं असतं ना तर बरं झालं असतं. कारण आपलं घर असून आपल्या घरात आपल्याला जागा नसते. ध्यानात घ्या मित्र. मग करायचं कोणासाठी हे आपल्याला कळालं पाहिजे. उर्वरित आयुष्य तरी आपण देवाला अर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत एक कथा सांगत आहेत की आपल्याच घरातून आपल्याला लोक काढून देतात, कधी मरत हे असं म्हणतात. म्हणून ती कथा आपण बघणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी सांगितलेली आहे. तीच कसे आहे म्हणाले, देमती पाठवणी प्रसंगी कुष्टी धर्म निरूपण. देमती
पाठवणी प्रसंगी कुष्टी धर्म निरूपण. कालची एक देमची होती बघा, ती देवाकडे कशी धावत पळत आली आणि एकाचा संबंधाच्या घरी गेले. पण ही देवती, देव म्हणतात तुम्ही घरी जाऊन या, कारण तिथे उठलं सुटलं की है की नाही. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत तिला सांगत आहेत. ती काय म्हणते, महाराज आम्ही तुमच्या जवळ आलो, सगळं सोडलं. काय सोडलं म्हणून सांगताय? काय तुमचं कपडे घालून आलता येता नाही? अरे तो कर्ण तरी चांगला, कवच कुंडल घालून आलता. तुमच्यावर काय होतं येता नाही? आला तर रडत आला. कोणता मुलगा मला सांगा हसत जन्माला आला? जन्माला की रडतो? तो का रडतो? हा प्रपंच खूप खतरनाक आहे. जातानाही रडत जातो, सरळ सर्वांना रडतो, हा रडत येतो. जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला, नाही ऐकलं. चौघ्याचा खांद्यावर गेल्यावर आता कोण सांगणार आहे तुला? याचा विचार करा मित्रांनो. आणि म्हणून त्या देवतेला सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत काय म्हणतात? एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला असा गंध अक्षदा पूजा अवसर त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. देवाचा रोज पूजा अवसर व्हायचा, त्रिकाळ पूजा अवसर. सगळेजण पूजा अवसर बघायला असेच बसायचे. अवसर काळी सर्वस्त्र अवस्थान, परमेश्वराचं वास्तव्य असतं अवसर काळी. पाठीचा वास कोणी देखील असेल, आता पोथीचा अवसर असेल, निरूपणाचा अवसर असेल, देव आपल्या पाठीमागे उभा असतो पण आपल्याला दिसत नसतं. आणि म्हणून परमेश्वराचं वास्तव्य या ठिकाणी असतं अवसर काळी. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आपल्या ओट्यावर बसलेले आहेत. देवमाईसा गोसावी यांच्या दर्शनाला आली होती. देवमाईसा सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या दर्शनाला आलेली होती. ते पाशी बैसली, जवळ येऊन बसली. तो साधे आली, तितक्यात साधा पण आली. गोसावी यांची दंडवत घातली. देवाला दंडवत घातला साधाने, श्री चरणाला लागली. श्री चरणाला लागली. मग गोसावी यांजवळ बैसली आणि देवाजवळ येऊन बसली. भिक्षा अवसरापूर्वी सर्वज्ञ म्हणतले, भिक्षा अवसर होता, भिक्षाला पाठवतो ते देव, जा भिक्षा करून या. साधे हो, साधे हो, तुम्ही स्नानांची जा. तुम्ही स्नान करायला जा. साधे म्हणतले, साधे काय म्हणते? हो काजी. ठीक आहे म्हणे महाराज, काही हरकत नाही. साधी उठली, साधा उठली, आपलं त्या ठिकाणी घेतलं, परवटली आणि निघाली स्नान करण्यासाठी. दंडवत घातली, दंडवत घातला देवाला, चरणा लागली. श्री चरणाला लागली. धोत्रे घेतली, घेतलं आपलं धोत्र वगैरे, बाहेरी आली. बाहेर आली, मठाच्या बाहेर उभा राहिली. गोसावी देमाई सांचे काही का बाहेर उभा राहिली माहितीये? मठामध्ये देमाईसा आहे आणि देमाईसाला काय सांगता देव, काही लीळा सांगत असते एखादी, म्हणून मठ लावला, दरवाजा लावून घेतला, पण कान मात्र दरवाजाला लावला. काय काहीतरी विशेष निरूपण करतील, तिला व्यवस्थित सांगतील शास्त्र, मलाही ऐकायला पाहिजे, आलं पाहिजे. आपल्याला ऐकायला इथं त्या ठिकाणी आलं तरी त्या ठिकाणी असं वाटत नाही. कसं होणार तुमचं? ज्यावेळेस डॉक्टर की शिकतो ना माणूस, त्यावेळेस तो मोठा डॉक्टर येतो आणि तो व्हिजिट देत असतो. नसेल ना बघून घ्या, तुमचा मुलगा एखादा डॉक्टर की लागला ना MBBS ला वगैरे, कशी एकावर एक पडता बघा. शिक्षण कायसाठी? पोट भरण्याची विद्या आहे ती. इंजेक्शन कुठे द्यायचं हे शिकवत होते. मग व्हिजिट द्यायला डॉक्टर येतो आणि मग सगळेच पोरं असतात, मग गर्दीच गर्दी आणि पेशंट असतात असे लाईन मध्ये. नसेल ना तारेन कधी घाटीला वगैरे किंवा MGM कॉल ह्याला या तिकडं, तुम्हाला दिसल ते नवीन पोरं कशी शिकतात. ते गर्दी करतात, डॉक्टर सांगत ना हे असं आहे, हे असं बघायचं, तसं बघायचं, इथं द्यायचं, एकावर एक पडतात का असे, एकावर एक भांडण लागतात, होईन तिकडं होईन तिकडं. कायसाठी? पोट भरण्याची विद्यासाठी. तसं तुमचं पोराला विचारा नोकरीला असेल तर, कसं शिकावं लागतं, कशी मेहनत घ्यावं लागते. तेव्हा कुठं तो डॉक्टर होतो, कुठे इंजेक्शन द्यायचं तेव्हा कळतो त्याला थंडी तापावर कोणतं औषध चालतं.
तुला शिकवलं तरी त्या ठिकाणी शिकायला तयार नाही आणि म्हणतो देव कुठं प्राप्त होणार आहे का, देव आहे का, ये ना तुला दाखवतो. देव शोधल्याशिवाय सापडतो का? तुम्हाला माहितीये काच आहे ना, काचेचा शोध लावला, त्याने लावला शोध. काच तुम्ही निर्माण करू शकता? वाळू मध्ये त्या ठिकाणी काचेचा कसा प्रयोग केला आणि त्या ठिकाणी काच निर्मिती केली. या विजेचा शोध लावला थॉमस अल्वा एडिसनना. शोध लावला तर लागतो, तुम्ही शोधणारच नाही. जे हरी पलंगावर येऊ द्या, तुमची घरची देईना चहा पलंगावर, तोंड द्वा लाळ पुसा अशी म्हणते. भेटत का चहा तरी पलंगावर? चालले देव प्राप्त करायला घरी राहून. सांगा ना, अहो तुम्हाला पोट भरण्याची विद्या तरी घरी राहून होते का? शिकायला टाकले ना पोरं बाहेर, खोली करून आपले आजोबा आजी तिथं चपात्या लाटायला ठेवले. एवढं मोठं शास्त्र जर तुम्हाला, एवढं मोठं जर परमेश्वर प्राप्त करायचं असेल, काय एक नाही करावं लागणार. तो अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याला प्राप्त करायचं असेल तर हे सर्व आयुष्य द्यावं लागेल का नाही? हे लक्षात घ्या मित्रांनो. पोट भरण्यासाठी वनवन फिरावं लागतं. आम्ही वनवन फिरत आहेत तर कोणासाठी? देवासाठी. कोणाला गरज नसताना सुद्धा तो देवासाठी संन्यास घेतो. म्हणून हे देवासाठी केलं पाहिजे. आणि आपल्याच पंथामध्ये संन्यास असतोच आहे. 4 आश्रम आहेत. कोण्याही पंथात जा, कोणताही पंथ सांगतो तुम्हाला. मग पहिला आश्रम कोणता आहे? ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य राखून तुमचं व्यवहाराचं ज्ञान शिकावं. मग वयाच्या 18 ते 25 पर्यंत ब्रह्मचर्य तो राखत असतो. गृहस्थाश्रम. तदनंतर व्यवस्थित झाल्यानंतर त्याला व्यवहार करता येतो, तेव्हा त्याला तुम्ही गृहस्थाश्रम देता, म्हणजे त्याच्यासोबत कोणाला लग्न करून देता आणि मग तो गृहस्थाश्रम स्वीकारतो. मग काही दिवस तो गृहस्थाश्रम तो असतो. मग तदनंतर वानप्रस्थ आश्रम असतो. एकांतात राहून स्वतःला तयार करावं. वानप्रस्थ आश्रम की बस झालं, आता पोरांच्या हातात देऊन टाकायचं आणि आपण निघायचं आणि स्वतःला त्या ठिकाणी पक्क करायचं. आणि तदनंतर संन्यास आश्रम. आणि मग तो पक्का झाल्यानंतर तो संन्यास घेतो. हे 4 आश्रम आहेत मित्रांनो. या 4 आश्रमात उतरल्यावर शेवटचा आश्रम तो संन्यास आश्रम आहे. एवढं मोठं युद्ध केलं महाभारताचं. देव म्हणतात आता संन्यास घ्या. युद्ध कशाला केलं मग? हे धर्म युद्ध आहे. रक्ताचा पूर वाहत होता. आणि आता श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात? हिमालयाकडे चला, आता वैभव ऐश्वर्य बघू द्या ना. बस झालं, धर्म युद्ध झालं. आता आपल्याला संन्यास आश्रम स्वीकारायचा. 7 दिवस धर्मराजा थांबला तर नरकाचं दर्शन करवलं. हे तुम्हाला सांगितलंय. नुसतं थांबला, खाल्लं नाही, पिल्लं नाही. आपण इथं खातो, पितो, दलाली करतो, लबाड्या करतो, चोऱ्या करतो, एकमेकांना फसवतो, शिव्या देतो, शाप देतो. काय भोगावं लागेल याचा विचार करा. आणि म्हणून नीतीने व्यवहार करा. सर्वात श्रीचक्रधर भगवंत देमाईसाला सांगत आहेत आणि ती अशी कान टवकारून ऐकत आहे. कोण? साधा. काय सांगता? देमाईसाला माझ्यापेक्षा काहीतरी विशेष निरूपण करत असतील आणि म्हणून असं कान टवकारून ऐकावं. आपण डोळ्यात तेल घालून ऐकावं. नागदेव आचार्यांना कदाचित झोप आली ना तर देव असं पाणी मारायचे. उठ नागदेव, उठ, ऐक, भोग कर, मनन कर, चिंतन कर. नागदेव आचार्य बनवला. वाल्या कोळी होता ना, वाल्या कोळी जितके आपण मच्छरान ढेकणे मारत नाही ना तितके माणसं मारत होता. कसा बनवला? नारदाने सांगितलं, तू तुझ्या आईवडिलांसाठी करतोस ना, त्यांना म्हणा
की बाबा माझ्यातलं काही तू पाप घेतान का? आणि आम्ही घ्यायला घेऊ. त्या दिवसापासून माणसं मारणं बंद केलं. वाल्मिक ऋषी झाला. राम जन्माला येण्याच्या आधी वाल्मिक रामायण लिखाण केलं त्याने. माणूस सुधरू शकतो, माणसाला सुधारण्याचा अवसर भेटला पाहिजे, तसं त्याला गुरु भेटला पाहिजे, तेव्हा तो माणूस सुधरत असतो. माणूस खराब नाहीये, त्याच्याकडे जे अवगुण आहेत तर ते खराब आहेत, आणि त्या अवगुणामुळे त्याला गंज चढलेला आहे. एखादा तांब्या असतात ना तुमच्याकडे, तांब्याचा स्नान घाला वगैरे, गंगाळ वगैरे, त्याला घासू नका, धुवू नका. बघा ते कसं होतं, काळं भट होऊन जातं. काळं झाल्यानंतर त्याला पितांबरीने घासा, कसं सुंदर दिसतं ना. पण पुन्हा 4 दिवसांनी घासा, तोपर्यंत त्याच्यावर काय होणार, डाग पडणार, हिरवट हिरवट असेल. नसेल ना घरी गेल्यावर आपल्या तांब्यावर बघा, देवाजवळ तांब्या असतो तुमचा, एक तर पितळाचा असतो नाही तर तांब्याचा असतो. चेक करा स्वतःला. म्हणून रोज घासावं लागतं त्याला. आणि म्हणून पूर्वीच्या बाया रोज चुलीला पोतरा घेत होत्या, निर्मळ सर्व. खरंय की नाही? तुम्ही निर्मळ तर काहीच नाही, आतमधली निर्मळ ही घाण कधी काढणार आहे बाहेर? राग द्वेष बाजूला कधी करणार आहे? एकमेकांच्या विषयी जो भाव आहे, जो मत्सर आहे, तो कधी करणार आहे बाजूला? हे सगळं कशातनं होणार आहे? ज्ञानातनं. ज्ञानासाठी ऐकावं लागेल. असं जर आपल्याला येऊ दिलं नाही तर असं कान टवकारून ऐकावं लागेल. पण आपल्याला कान दिले, हात दिले, डोळे दिले, नाक दिले, पाय दिले, सगळे दिले, पण फक्त टीव्ही, मोबाईल यासाठी दिले का? जेव्हा कान गेले तेव्हा मग देवा गणपती ठेवतील, देवा मला कान येऊ दे. डॉक्टरकडे जाय ना, दुसरा बसव ना एखादा. खरंय की नाही? तेव्हा कसे देवाकडे येतात? लक्षात घ्या मित्रांनो, देवाला विसरू नका मित्रांनो. सर्व फ्री दिलं आपल्याला. एका एका अवयवाची किंमत बघा काय. नाक जर तुटलं ना, नथनी नाही घालता येत. काय किती किंमत आहे नाकाची, कोणी विचारणार सुद्धा नाही तुम्हाला. त्याला एक शब्द सुद्धा आहे. काय म्हणता माहिती? त्याला नाक नाही, नुसतं दबलेलं बरं का, थोडस नुसतं दबलंय, हाय त्याला, सगळं तुटलेलं नाहीये. लक्ष्मणाने कापलं होतं एक जणाचं, नाही? नुसतं बारीक नाक असलेले लोक आपल्याला नक्ट म्हणतात, आणि नाक ओढचं नसल्यावर काय म्हणतील? बरं ठीक आहे, तुम्ही प्रगत झाले ना, नाक बसून आणलं, कापलं होतं हिच नाक. कापलं कशात तरी, त्याने चोरी केली किंवा काहीतरी आपलं कुठेतरी चोर आले आणि ते नाकात ते काढून घेतलं आणि ते तुटलं वरचा भाग. आणि मग ती काय म्हणते, बाबा तुम्ही म्हणता ना असं तसं लय देवण हे याचा देवाला म्हणजे सगळे आपणच, माणसं सगळे आपणच करतो म्हणे. असं म्हणे काय केलं बघा म्हणे, नाक तुटलं होतं, जशात तसं बसवलं नाही. अरे वा, लय भारी केलं होतं. डॉक्टर लोक खर्च वर गेले, खूप प्रगत झाला आपला भारत, सगळेच प्रगत झाले म्हणा. आता म्हणजे वेळेला तिने खीर केली होती, मी खीर खात होतो, ती खीर वाढत होती. मग काय झालं, वाढता वाढता ती खीर हाताला लागली आणि तिनं असं केलं. सहज असं करतो माणूस. मग ती खीर विना बसली थोडीशी, तिच्या माशा भोंगायला. आता मी म्हणलं तुमच्या नाकावर माशा भोंगल, ते म्हणे असं. म्हणे बाबा असं आहे ना, ते नाक प्लास्टिक सर्जरी केल्यामुळं त्याला संवेदना नाही, त्याच्यावर काही बसलं ना तर मला लक्षात येत नाही. त्या संवेदना कुठून आणणार तुम्ही? काय कळालं तिला? माशी बसलेली कळालं? काय प्रगत झाली तुम्ही? संवेदना महत्वाच्या आहेत मित्रांनो, हे कळालं पाहिजे आपल्याला. अहो द्वापर युगात आम्ही सांगितलं तुम्हाला, बस मंत्राने सगळं प्राप्त होत. आता काय यंत्राने आहे, यंत्राने बोंद करताना ऑपरेशन करतात. का नाही? डॉक्टर सुद्धा कपडे बदलतो, त्याचे हिरवे कपडे असतात बा, हिरवे पांढरे थोडेसे. पेशंटचे सगळे कपडे काढून, नाही तर चल निघ तिकडे, नाही मला नीट व्हायचंय, मग घाला आमचे कपडे. मग तुला कायमचं मुक्त व्हायचं का? चल मग आमचे घाल, देवाने सांगितलं.
देवाला एक भारी माणूस भेटला होता. म्हणे महाराज आपला उशीर लावून टाका ना, असंच करून टाका ना, आपले उद्धार करून टाका म्हणे. असाच याच कपड्यावर अरे आमची खावडी म्हणे, तू आम्हाला शिकवतो का? देवाच्या काळात बी काय साधं काम होतं काय? देवाला बी तू काय म्हणे महाराज आपला असंच करून टाका म्हणे उद्धार. मी दीक्षा काय घेणार नाही. ते तिची खावणी आम्हाला शिकू नका, आमचा कायदा आहे तो. कायदा आहे. तुम्ही जर शिक्षक झाले तर त्यांचा कायदा आहे, हे कपडे घालून यायचे. शाळेचा ड्रेस असतो, हे कपडे घालून यायचे, नाही यायचं नाही. चला आहे की नाही कायदा? तसा कायदा आहे देवाचा. अनुसरल्याचा देव स्पष्ट सांगितलं. आणि म्हणून ते ऐकत आहे. कोण? साधा ऐकत आहे, कान देऊन ऐकत आहे. देव नेमकं काय निरूपण करताय? कोणाला? देव माणसाला. मग असा कान लावलाय माहितीये का दरुजाला? आणि आपण लावला असा कधी कान? फक्त असा कान आपण कधी लावतो? माझ्याविषयी कोण काही बोलतंय का? शास्त्र चालू आहे, सत्संग चालू आहे, असा लावला कान? बिलकुल नाही. घरी काही करते पण इकडे बिलकुल नाही कान घेऊन लावणार. सत्संग वगैरे ऐकायला नाही येणार. ऐक तिकडच, जेव्हा कान जातील तेव्हा इकडे कान उघडतील ते. मग गोसावी दे माईसा ते म्हणतले. देव काय म्हणतात देमाईसाला? देमती. देमती? तुम्ही गावासी जा. गावाशी जा म्हणतो मी. देमाईची म्हणतले. देमाईसा काय म्हणते बघितलं का? हे काईजी. हे काय म्हणे महाराज? आपल्या सर्वस्व महाराज म्हणे मी सगळं सोडून आले आमच्या मनाला गावात जा. निर्विघ्न जाई करतो ते. बोलावी आता सहज म्हणले ते या एकदा भेटून. आणि बोललो तेव्हा या परत पुन्हा. पाठविजे ते वेळी जा. आणि अनुसरण त्यालाच म्हणतात. देव सांगतात जा तर जायच, देव सांगतात या तर यायच. त्याला अनुसरण म्हणतात. जो माग अनुप्रमाणे सुद्धा सरकत नाही. अनुसरण म्हणजे काय? जो माग तीळ मात्र सरकत नाही त्याला अनुसरण असं म्हणतात. माग नाही सरकत. आणि मग देवाई सर म्हणजे जा तुम्ही गावाकडे. आणि गोसावी पाठवूची. आणि महाराज मी सगळं सोडून आले आणि तुम्ही आता असं म्हणता? म्हणजे महाराज तुम्ही जा म्हणता मला. गोसावी काही अपूर्व म्हणे महाराज काहीतरी अपूर्व निरूपण करा मला. जरा मग अवाक्य निर्वचन काहीतरी सांगा मला. आहे की नाही? लगे आले की अवाक्यच का तुला? जरा आधी इकडे होऊ दे सगळं व्यवस्थित, मग तुला सांगतो सगळं. काय मग सर्वज्ञ म्हणतले. काय म्हणतात देव? देमती. देमती? ब्राह्मणीच्या चढा रांडा काही. काय त्याग केला तुम्ही? देवाला तुम्ही त्याग करून आले. काय त्याग केला तुम्ही? ब्राह्मणाच्या विधवा स्त्रिया काय त्याग यांना? स्त्रिया तो माहितीये तुम्हाला? एकदा विधवा झाल्यानंतर कोण लग्न करता येतं? ब्राह्मणात लग्न झालं आणि लग्न मोडलं तरी सुद्धा लग्न दुसरं करता येत नाही. आता राहिलं काही? शास्त्र काढलेला सगळं बंद होऊन जातं सगळ्यांचं. मग कळत काय त्याग केला तुम्ही? एक नवरा होता तो मेला. काही होते मग काही काय सांगलं तुम्ही? शेती होती तुम्हाला? पुरिया एक होता तो मरवून मेला गेला. तो. सत्संभवी लेव नये. आणि सत्संभवी विधवा स्त्रीला लेव नाही म्हणजे चांगले कपडे घालता येत नाही, तुला घालता येत नाही, तिऊ सगळं करता येत नाही. आणि तिने सगळं केलं आणि ते ठिकाणी टिकली लावली. लोक काय म्हणते माहितीये तुम्हाला? हे बी चालू झालं आता. गावाच्या बाहेर गेलं रे गेलं. काय सांगावं तुम्हाला आता? हे चांगलं दिसत नाही म्हणजे असं. खरं सांगतो मी तुम्हाला. आता इकडं मला माहित नाही पण तिकडं सिटी मध्ये तसं चालतं. गावाच्या बाहेर गेलं ना त्यांना माहिती फक्त गावातच चालतं म्हणून. तिकडं गेलं सगळं घालणार, व्यवस्थित घालणार आणि ती टिकली जवळ ठेवणार. सौभाग्य. पण नाही ना गेलं त्याला आम्ही काय करणार? तुमचं कर्मवशी गेलं मग तुम्ही टाकलं काय? देमाईसाला सांगत आहेत देव. तुम्ही म्हणता आम्ही त्याग केला, तो होता तो मेला. आणि शेवटी तुम्हाला घालता येईना, नेसता येईना, नाचता येईना, काहीच करता येईना. आणि तुम्ही काय टाकून आले आणि काय केलं तुम्ही? मग खावं नाही, खाता सुद्धा येत नाही व्यवस्थित. जेवू नये. कृष्ण चांद्रायण करावं लागतं. माहिती तुम्हाला विधवा स्त्रीचा धर्म काय आहेत?
कृष्ण चांद्रायण करावं लागतं. आणि म्हणून कोणी आहे ना ते उपाशी राहते. आज सोमवारे, उद्या मंगळवारे, बुधवारे, शुक्रवारे उपाशीच का नाही. आणि म्हणून हे जेव्हा आपण शास्त्र ऐकतो ना तेव्हा आपल्याला कळतं की धर्म काय. म्हणून असं कान टवकार नाही का मित्रांनो, तेव्हा कचरा आपल्या डोक्यातला बाजूला सरकतो, नाही तर कचराच कचरा होऊन जातो आणि आपलाही कचरा होऊन जातो शेवटी. मग त्याचे काही तुले ऐसे असे तरी काय आहे का काही शेती किती तुझ्या नावाने त्याची काहीच तर नाही. पत्र 2-4 घर पण नाही. काय त्याग केला मग तू म्हणते ना मी देवाला त्याग केला. लोक काय म्हणतात आम्ही त्याग केला. ती म्हणून राहिली देवाला आम्ही त्याग केला म्हणे. नवरा नंतर काय त्याग राहिला, काही प्रश्न राहिला. मग तरी मसिवणी पियावे. काय करतो तुम्ही तिथं भावाची तर मशिवणी पियावे. तुम्हाला मशिवणी माहितीये? आठवड होती पूर्वी भाकरी करायला. हा पहिल्या जन्माच्यात गेलं की माणसाला सर्व आठवतो मग हसताय लोक. काठवड माहिती तुम्हाला? हा उतवण घ्यायचं ते पीठ वळत नव्हतं. आठवतंय ना? आता उतवण एकाला घ्यावं लागे ना. मग त्या भाकरी करायच्या, मसाल्या टाकायच्या करायच्या आणि मग हिच्या तिच्यात अडकलेलं ते काय करायचं धुवायचं असं आणि मग देता गाव टाकायचं. शेवटी मशिवणी पियावे हे खाऊन राहते तिथं बाबाच्या घरी. जे खरं आहे ते खरं आहे. मग घासभरी चंदा खावा. घासभर खाते चंदा तिथं. का बरं माझ्या बापाचे भांडायला बसली ती लय अवघड मित्रांनो. मग माहितीचे बोलाविले आई जे पाठविले आणि मग ते खाणं चांगलं, ते त्याला खळा पाणी खाणं चांगलं का. आम्ही जा म्हणल्यावर जायचं आणि या म्हणलं यायचं हे चांगलं, मार्गात राहिलेलं चांगलं. स्पष्ट सांगताय देव तरी काही डोक्यातून कचरा निघत नाही. ती त्याच्यापेक्षा बरं आहे ना. सगळ्यांचा स्वयंपाक करून उरलं तर खावं लागत. तेवढं तर नाही तर रांगेत बसताना. मग ते ओकटे देमती. ते ओपटय आम्ही सांगितलं ते ओपट आणि ते चांगलं आहे का मग असं म्हणताय ते. ती म्हणतले काय म्हंटल जीजी महाराज काय जाणावे की नाही म्हणे महाराज काहीतरी मी जाणायला पाहिजे ना. एवढं काय माहिती मला. आता माघार घेतली दिलं खरंय म्हणे महाराज. मग सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव काही जाणावे असे देमती. काय जाणायचं आहे देवती. देव माझा आणि मी देवाचा एवढं जाणलं तर खूप झालं. ऐसी आपली कुष्टियाचा धर्मी अशी जोगी देमती. एवढं जाणून घ्या. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर एवढंही जाणलं मी देवाचा आहे देव माझा आहे. माझं कोण नाहीये आता बस. एवढंही जाणलं शेवटपर्यंत आणि तेही केलं. 5 नाम जरी जपले तरी त्या ठिकाणी देव होतो. आणि जर समजा 5 नाम वाया गेला तर त्या ठिकाणी स्मृती आहे बघा. म्याची धाडीला म्हणा 5 नाम जर तुम्हाला पाठ असतील आणि नामस्मरण चिंतन तुम्ही करत असाल वाया जाणार नाही तुम्ही. पण आपल्याला वाटतं आपण म्हणजे काय आपण आपली परीक्षा सोडून चाललो इकडं कॉप्या करायला. मित्रांनो परीक्षामध्ये विचार करा. परीक्षामध्ये तो जिंकतो जो व्यवस्थित अभ्यास करतो, व्यवस्थित त्या ठिकाणी टक्केवारी घेतो तोच कलेक्टर होतो. कोणताही होतो का? टक्केवारी शिवाय काही नाही. त्याचा इंटरव्ह्यू माहित ना तुम्हाला कसा असतो. एखाद बार कलेक्टरचा इंटरव्ह्यू बघा टीव्हीवर नाही तर युट्यूबला. मग कळन तुम्हाला कसे कसे प्रश्न असतात. उलटे सुलटे प्रश्न करतात ते. कारण हे चुकलं पाहिजे म्हणून कोण हे अभ्यास केलेलं. त्याला माहित असतं दबाव आणता आपलं दबाव. घाबरतो का? दबाव आणला तर तो म्हणतो नाही असंच करायचा. घाबरत नाही. तसं आहे देवाने सांगितलं ना असं करायचं तर आम्ही असंच करणार. नाही पण काय नाही असं केलं चालत असं नाही. स्पष्ट आहे देवाचं वचन एकदा आपण धरलं ना बस. दशी तरी धरा. दस्ती असते की नाही दस्ती. दस्तीला काय असतात दशा असतात अशा. दस्ती म्हणायची पूर्वीचे लोक. आता लोक सुधारले. टॉवेल म्हणायला लागले, रुमाल म्हणायला लागले. आता लोक सुशिक्षित झाले. पण पूर्वीचा आठवा थोडस दस्ती हे ना आणीत गेलं की दस्ती आण म्हणायचं. दस्तीला दस्ती काय म्हणायची की त्याला दशा असतात. आणि देवाने सांगितलं आमच्या वचनाचे फक्त दशा धर. 6 वचन धर फक्त. आम्हाला येऊन भेटसे.
तितके होईना, तितके करणं होईना आपल्याला. मग जी 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 महाराज कुष्टियाचे धर्म ते कैसे आणि मग यावर सर्वज्ञ श्रीचक्र भगवंत म्हणतात, देव माझा मी देवाचा ऐशा होणे आशिषो का देमती. आणि मग यावर प्रश्न केला देमतीना, महाराज कुष्टियाच्या धर्मी तुम्ही राहायला सांगता, तर मग कुष्टियाचा धर्म कसा आहे तुम्हाला सांगा. मग गोसावी कुष्टियाचा दृष्टांत यावर सर्वज्ञ श्रीचक्र भगवंताने कुष्टियाचा दृष्टांत निरूपण केला. दृष्टांत म्हणजे दृष्टपर उदाहरण देऊन अदृष्टपर गोष्ट बुझावणे, याला दृष्टांत असं म्हणतात, त्याला उदाहरण असं म्हणतात. जे दिसत नाही ती वस्तू दाखवायची असेल तर दृष्टपर दाखवावं लागतं आधी की असं आहे आणि मग हे तसं आहे. आणि म्हणून आता दृष्टपर उदाहरण देत आहेत, कुष्टियाचा दृष्टांत सांगत आहेत. कुणाला? देमाईसाला. काय म्हणतात? कवने एक व्यवहारास यावर दृष्टांत सांगायला सर्वज्ञ श्रीचक्र भगवंताने सुरुवात केलेली आहे. कवनी एक व्यवहार कसे, कवनी एक सेठ सावकार असे. व्यवहारिक म्हणजे माल वाटणारा, 10-5 गावामध्ये पैसे वाटणारा सावकार. आणि मग असा तो सावकार आहे, व्याजाने पैसे वाटणारा. त्याच्याकडे सगळं काही आहे, धन आहे, दौलत आहे, घर आहे, दार आहे, आई आहे, बहीण आहे, ताई आहे, सगळं आहे. आणि मग तो पैसे जमा करायला जात असतो. चाल पैसे काढ, व्याज सगळं काढ. का नाही? मग त्याने पैसे बॅगेत आणले की घरातच उभा असते. कशी घेऊन जाते का बरं? सावकार आहे ना, व्यवहारिक आहे. कशी बॅग घ्यायला येते पुढे, लगेच जेवायला वाढते. हे झालं ते झालं, असं पाहिजे का तसं पाहिजे का, सगळं व्यवस्थित. का बरं? कमवून आणतोय ना. मग तयासे कुष्ट झाले, पण आता त्याचं कमवणं बंद झालं, त्याला कुष्ठरोग झाला आणि त्याचा वास यायला लागला. आधी फुलाचा परफ्यूमचा वास येतो तेव्हा इतके जवळीत होती, आणि आता सूचा वास येऊ राहिला. पाहिलं का किती स्वार्थी लोक आहेत. त्याला कुष्ठरोग झाला आता. मग सोयरी धायरी तयाचे कंते करी, मग आता सोयरे धायरे भेटायला येऊ राहिले. पारला पुडा 4.5 रुपयाचा. दादा काळजी करा, चहा मध्ये कालून खा. 4.5 रुपयाचा बिस्किटचा पुडा नीट होईन का त्याने? मी चालले भेटायला. मला किती जीव आहे पाहिला का तुमचा संबंधी याचा, तुमच्यामध्ये किती जीव आहे, किती जीव आहे ना. आणला असं ना कोणी बिमार पडलं तुम्हाला पुडा, पारलेच पुडा आणतात. ते हुशार झाले लोक. अजून ती पद्धत केली पुढे माहिती की 1 रुपयाला एक पुडा होता माहिती साधा, आणि दुसरा होता, तो 4.5 होता, आणि एक 2 रुपयाला होता, 2.5 रुपयाला होता काहीतरी. आठवतं ना? सगळं आठवतंय आपल्याला. तो पुडा दिला की बास खुश. आणि मग पुडा याच्याकडे द्यायचा, त्याला बरं वाटतं तेवढंच. जाऊ दे बाबा, कसं होईना आला आपल्याला बघायला, बरं झालं. इकडे गेलं की काय म्हणतो ते, त्याच्या बाईला, त्याच्या पोरांना, सगळ्यांना पाठीला तर गेले तर बरं. असं लय वास सुटला नाही घरात. सोयरी धायरी खंती करीती, का करीती? घरात हे वास सोडीती, म्हणून खंती करीती. जेव्हा बॅग घेऊन येती तेव्हा स्वागत करीती. तेव्हा स्वागत आलंय म्हणे मालक, उठा. जेवत नव्हती मालक आल्याशिवाय. आता त्याच्याजवळ जेवायला बसा ना, वास. कुष्ठ झाल्यावर त्या ठिकाणी ठोकायला लागलं. राखीचा डब्बा तिथंच, घाण तिथंच, सगळं बळच मळच करायला लागले. लोक नाव ठेवतील म्हणून. नाही ते ही करान का? बघा ना तुम्ही आता काय करताय. मग बाप भाऊ कंते करीती, मग संबंधीच खंती करतात का? बाप भाऊ, भाऊ पण म्हणतोय ताण झाला म्हणून तिकडे घरात तिकडे येऊ राहिला. बाप सुद्धा बापाच्या आधी बिमार पड. फेडावं लागतं मित्रांनो. लय वाटता ना, गिळून खातात तुम्हाला सांगतो सावकार लोक. सगळं फेडावं लागेल. इतका पिळून निघतो बिचारा, त्याच्याजवळ बिभरणाला पैसे नसतात, आणि त्याला घ्यावं लागतं त्या ठिकाणी. देणं होत नाही हो, वरून राजा नाही पडला तर. सुलीत पाणी टाकेन साल्या, पैसे आणून नाही. काय समजतो? पत्र एक घरावरचे
डोरला एक त्या पत्नीचा, पैसे आणून दे माझे, शामपणा करायचा नाही जास्त. आठवत तुम्हाला शब्द आहे सावकाराचे? हा, खूप अवघड आहे मित्रांनो. झोप येत नाही. झोप जर सावकाराचे पैसे तुमच्याकडे असले तर झोप लागत नाही मित्रांनो. आता भरून आणत होता, सगळं होता, आता कुष्ठ झालं, फेडायचं झालं तर आता कळत मग तो तुमची तो थुकायला लागला. आता पुढे थुकणार, त्याला उठताय ना. कुष्ठरोग म्हणजे खूप अवघड, सर पचपच होऊन जातं शरीर वगैरे. जर एखाद तुटलं ना तर ते शिवायला गेलं ना जास्त पचपच होऊन जातो, शिवल्या जात नाही. असं लोळगे तुटून पडतं. जर असं आपण उचललं ना लगेच लोळगा तुटून निघतो. ते कुष्ठरोग त्याला झालेलं आहे. मग त्याला थुकायला तिथं राखीचा डब्बा ठेवला एवढा, थुक याच्यात बेंडके. खरंय खरंय ते खरं तर का मग तरी त्याचे पुत्र ब्राह्मणे कांत करीती. मग आता बाप भाऊच खंती करत असते? नाही, पुत्र म्हणजे पोर, तिचे 2-4 पोर आहे. ब्राह्मणी म्हणजे बायको सुद्धा. काय म्हणते, गेलं तर बरं होईल, हे मोकळं होऊन जाईल. बैठकीतच ठेवलंय ना, नवीन नवीन बैठकीत असतं ते. त्याला थोडा दरदरा असतो ना मालकाचा, मग तो बैठकीत असतो ते. जसं जास्त बिमार होत, जसं जास्त झालं, दादा पाहुणे रावणे येणार आहे तुम्हाला आहे ना मागच्या वाड्यात. आता त्याला बोलता येईना, फिरता येईना, काही करता येईना, यानेच घर बांधले. बैठकीतून काढला पा आता. हा, कसे निघाता कशामुळं, पाहुणे रावणे यांना वास सहन होईना ना. मग तरी त्याचे पुत्र ब्राह्मणे कांत करीती. सगळे खंती काय लागले, पुत्र ब्राह्मणी पत्नी जे खांद्याला खांदा लावून झटली ते सोबत. आता मरतानी पण ती साथ द्यायला पाहिजे ना, ती सेवा करायला पाहिजे ना. ती पण खंती करते, कधी मरत काय माहित म्हातार. मग घरीची बाहेर बाईचं नाही देती. आणि ही बाई पोरं बाहेर वाटेवर बसत नाही, लोक काय म्हणतील, ते थुकत ते. आणि मग ते काहीतरी आजार सांगतो, पोरग दवाखान्यात नाही ना, इतकं केलं आत होय. आठवतं तुम्हाला? हा, लय अवघड मित्रांनो. बाहेर बसू देत नाही, का बरं, ते कपडे व्यवस्थित नाही, सगळं असं हे झालेलं आहे, आंघोळ नाही, काही नाही, सर भरलेलं. आणि मग हे काय म्हणतात लोक, काय म्हणतात, भय आतमध्ये त्याला बाहेर सुद्धा बसू देत नाही. बाहेर शेवटच्या अवस्था कशी, पोरं करत नाही तर आपण दुसऱ्याची आशा काय ठेवायची? देवाने सांगितले का खोटं सांगितले का? मग माया बहिणी म्हणती. माया बहिणी भेटायला येतात, बहिणी त्याच्या 2-4 ज्या असतील त्या, किंवा पोरी है ना, लेकी. हा, लेकी अशा पळत ना, मग माझ्या बापाला असं तसं, मग भावा उगर. हा, अरे बाप, तुला एवढा जीव तर आहे नाही तर मग करणं सेवा त्याची. मग तर चालली बिस्किटचा पुडा देऊन. हो, अरे वा, काय दुनिया आहे. मग तू मारा कोडी. काय म्हणतात लेखी पोरी, तू मर कोडी, मर का मरो का. गेली कशी गेली माहिती का पोरगी, असं धरतात बाय. तू मर वाशिवर त्याचा, तू मर. त्याला दिला बिस्किटचा पुडा, दादा काळजी घ्या, असं तसं आली बाजूला. मेलं तर बरं होईल. तू मर कोडी. पोरी म्हणून राहिल्या, बहिणी म्हणून राहिल्या, दादा लय त्रास होऊ राहिला, गेलं तर बरं होईल. जेव्हा आणत होता तेव्हा राहिलं तर बरं होईल. दादा नाही तर किती अवघड झालं कमवायचं. सगळे स्वार्थी आहे. स्वार्थ फक्त कशाचा आहे? अर्थाचा आहे. आर्थिक स्वार्थ आहे लोकांना, फक्त आर्थिक. निस्वार्थ परमार्थाचा नाहीये. निस्वार्थ कोणी तुमची सेवा करणार नाहीये. मग हे आजही काळजीत आहे. काय म्हणतात तिकडे जाऊन, आजही का जिताय. एवढं थकलं, एवढा रोग झाला तरी मराना. कसं जगू राहिलं काय माहित म्हणे, कंटाळून जात आहे सेवा करू करू.
कधी मरत म्हणे. मग ऐसा उभा गेला. आता याने ऐकलं, माझी बायको सुद्धा असं म्हणती, माझ्या पोरी असं म्हणता, पोरगा असं म्हणतं, माझ्या बहिणी सुद्धा असं म्हणता, कधी मरत. ताण झालाय आम्हाला. याने ऐकलं गड्या. अरे अरे एवढा बंगला मीच बांधला. अरे लोकांच्या चुलीमध्ये पाणी टाकलं यांच्यासाठी, तोंडातला घास काढून आणला. काय काय बोललो, पत्र ऐकतोय पण माझे पैसे दे असं म्हणलो. यांच्यासाठी केलं. बॅग भरून आणायचं. तेव्हा माझी बायको अशी करायची ना, दादा या बसा घ्या जेवा काय घेता असं तसं सगळं. आज महा वास येणार तर माझ्याजवळ एक येईना. उभगला तुला काही खरं नाही. बाबा सांगत होत तेच खरं होतं. आता काय लागलं याला. तेव्हा बाबा होता झालं की सावकार असल्यामुळे काय सर्व कंपनीची गाडी काढून निघून जायचा आहे ना. घरची लग्नाचे बाबाला देऊन टाक. हा धर्म करता लोक देऊन टाक बाबा तू तो बघ है ना. सावकारांनी पूजा केली, आमची शंभर केली, मग साधू खूप झाले. पण आता काय, पण बाबा सांगत होते सावकार आवरा आता बस झालं. बघा तुम्ही तुमच गेली दक्षिणा बर. पण आता त्याला आठवण आले, बाबाने आपल्याला सांगितलं. अरे बाबा सांगत होता ते खरं होतं. बाबा आता आठवण आला त्याला. बाबा म्हणत होता असं होईल तसं होईल. म्हणजे बाबा सांगतो का, देव सांगू राहिले ना. बाबा ते निमित्त आहे हो. त्याला आठवायला लागले ते शब्द, ते ज्ञान आठवायला लागलं. अरे आपण ऐकलं होतं, आपण पोथीत कधी बसलो नाही पण वरती लावलं होतं ना, तर घरात ऐकू येत होतं. आणि मग त्याला आठवायला लागलं. मग गावा मागे दुबळेश्वर. मग हा उभगला. तो काय म्हणतो, आता यांना माझी गरज नाही. हे म्हणताना मी मेलो पाहिजे. तो काय म्हणतो, मी तुमचं घर सोडून जातो. मरतानी घर सोडून जातो. काय मरतानी? त्याला कुष्ठरोग झालाय. गावाच्या मागे दुबळेश्वर देव आहे. तो काय म्हणतो, मग त्या दुबळेश्वराच्या मंदिरात, दुबळेश्वर म्हणजे देवता, ती काय उद्धार करेन. पण त्या देवतेकडे गेल्यानंतर सुद्धा काय झालं बघा. आला तिथं तो म्हणला मी सोडलं म्हणे आता सगळं. बाबाचं मी तेव्हाच ऐकलं असतं ना बरं झालं असतं, पण ऐकलं नाही. पण आता तरी ऐकतो. गावाच्या बाहेर जाऊन एक मंदिर आहे, ते जाऊन बसतो. जे होईल ते होईल. यांच्या घरी जायचं नाही, यांचं खायचं नाही, यांना नाही वास येऊन माझ्याला बिलकुल नाही. गेला तिथं त्या मंदिरात जाऊन राहा लागला. देवा काय म्हणतो देवाला तो, देवा तू माझा मी तुझा, तू माझा मी तुझा. आता तरी देव स्वीकारतोय केव्हा, आता मी स्वीकारतोय. ध्यानात घ्या मित्रांनो, कारण माफ केल्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. शेवटच्या अवस्थेला सुद्धा देव स्वीकारतोय. देवा मी तुझा, तू माझा, कोणी नाही माझं. आजपर्यंत तेच सांगत होते ना सत्संगात, ऐकलं का नाही ना. बरं ठीक आहे, आता ऐकलं बरं झालं. मग ऐसे म्हणून उमरावशीचे मग असं म्हणून त्यांनी काय केलं, त्या मंदिराचा उंबरा म्हणजे चौकटीला ऊस केलं. ऊसी पण नाही ना, काही घेऊन नाही आला. काय येणार आहे त्याला, चलताच येणं, त्याचा जीव त्याला सांभाळला होईना. अशा टायमाला आला उंबरा उशीसे करून निजेला. झोपला मंदिराच्या त्या ठिकाणी, उंबऱ्यावर झोपला. पाठी ती आली, हे धावत पळत झाले. पुढे गेले, पुढे गेले दादा. आणि हे काय त्या न्यायला आले काय? हा न्यायला नाही आले. कशाला आले माहिती, लोक काय म्हणतील. मंदिरात जाते तू, मंदिरात राहतो, लोक काय म्हणतील आम्हाला, एवढं मोठं घर कोण बांधलंय, काय आणलंय म्हणून हे न्यायला आले. यांना तर वाटतं गेलं तर बरं आहे. मग ते म्हणे ते काय नाही लागले. मग आलेले घरचे मुलं, पत्नी, पोरी सगळे जमा झाले. मग आले बघ तिथं लोकांना दाखवायला. तो म्हणे, तो काय म्हणतो, मग तुम्ही माझी नवा, मी तुम्ही माझे नाहीये. मला भेटायला येता 4.5 रुपयाचा पुडा देऊन म्हणता मिरत बरं होईल. आणि पुन्हा इथं आले की म्हणता तुम्ही इकडे कसं काय आले. तू इथं बोलले खायला राहायचं होतं का नाही. तुम्ही माझे नाहीये, ऐसे म्हणून मी तुमचा नाहीये. असा म्हणून त्या मंदिरात राहतोय. मग का म्हणे एक का परी मग आता यांना वाटलं बरं झालं, कटकट गेली. थोडस केलं नाटक, येत नत म्हणे ते. लयच हट्ट धरला.
मी मार्गातच जाईल नाही तर मंदिरातच राहील. बास बरं लय हक्क धरला साहेब आहे की नाही. मी यांना वाटलं जाऊ द्या चला, हे गेले घरी. मग काय झालं त्याला उठता येईना बसता येईना त्या ठिकाणी. आणि मग त्याला काय केलं, कवणी एक करा भरून उदक ठेवी येणार जाणार. मंदिरात येतात लोक सकाळी सकाळी. कोण काय माहिती म्हणे, अरे म्हणे चालता येईना फिरता येईना, अरे पाणी पण नाही. मग त्याने अशी गोंधळी केली, खापरी बरवणी आणि टीव्ही गोंधळी केली ना. मग एक जणाला काय वाटलं, आपल्या जर एरवी मडक वरचा काठ फुटेले घरी, त्याने आणून ठेवलं तिथं. मग एक दुसऱ्याने काय टाकलं, त्याच्यात पाणी टाकून दिलं. आणि मग एकच गाडगं फुटेल होतं, त्याला इथे शाबीत थोडं द्या वाटतं, चांगलं कोणाला द्या वाटत नाही. मग फुटेल गाडगं आणि ते असं व्यवस्थित होतं अर्ध. मग त्याच्यामध्ये याला खायला गाडगं अर्ध ठेवलं तिथं. मग हातापायाचे तापे झाले थापे झाले होते हातापायाचे, त्याला उचलता येईना खाता येईना फिरता येईना. अशा टायमाला तो मंदिराच्या चौकटीला आलेला आहे. तो ऐसे पाणी पिये, देवाने सांगितलं तो असं पाणी पितोय. म्हणून गोसावी श्री करायचे देवाने दाखवलं. कविले ते मडकं दिलं ना, ते मडक्याला त्याने असं धरलं, त्याला असं धरते ना हाताने, कुष्ठरोग झाला ना, असं केलं. मग त्याने असं पिलं. आणि त्या करामध्ये ते येणारे जाणारे शेतामध्ये मंदिरामध्ये असं करतात लोक. मंदिर असतं, दर्शन घेता बाया, आणि टोपला असतो डोक्यावर. बाई कोणाचं कोण आहे काय माहिती. मग पाणी आहे का म्हणे, हो पाणी आहे. मग ती भाकरी कोड्यास काढी ती ठेवी ती, एक भाकर काढी ती, आणि मग तिच्यातलं वरण नाही तर काहीतरी त्या टाकी ती कार्यामध्ये. आणि मग त्याला चुरता येईल. मग दुसरी येते भाकरी कोड्यास तर दिलाय म्हणे, पण चुरून नाही दिला, ही दुसरी चुरून देत. पाहिलं का, देवाचा निष्ठा उंबरा ठेवला तर सगळं भेटत आहे. काय केलंय, निष्ठा उंबऱ्यावर आहे, येणार जाणार सगळं देव राहिलं. मग कवणी एक वयस ना सापडे. मग आता कोणी एक जण सापडे देतो म्हणजे पांघरायला, अरे थंडीचे दिवस आहे बाबाला काही नाही, पांघरूया दे. पांघरायला गोदर दिलं, फाटकं जे खराब झालं होतं घरी एरवी कोणी वापरा ना, देऊन टाकलं बाबाला. हा घरचे तेवढं करत नव्हते. तू मर कोडी मेलं तर बरं होईन, हे म्हणतात जितलं तर बरं होईन, देव नीट करण याला. इकडे आले की लोक काय म्हणतात, देव तो बरोबर करण नीट करण तुला सगळं भेटल. मग कैसी प्राकृत देवता. पाहिलं का, कशी प्राकृत देवता आहे, दुबळी देवता आहे, पण सगळं पुरवलं की नाही. अन्न उदक पुरवलं, कपडे पुरवले, पाणी पुरवलं, सगळं पुरवलं. दृष्टी तरी अन्न उदक पुरविले, दृष्टीपर सुद्धा अन्न उदक दिलं. काय केलं त्यांनी, शेवटी आला पुन्हा. आणि एवढा मोठा परमेश्वराला जर तुम्ही शरण गेले तर काही एक न देती देव काय देणार नाही तुम्हाला. दृष्टी तरी आपले दृष्टी फळ झालं पुन्हा त्याला देवतेच. कसं, हे तर झालंच झालं, पण देवतेचा उंबरा सोडा का गेला का, घरच्या आलते न्यायला गेला का, आपण तर लगेच महादृष्टात फळ होईन का, मोक्ष होईन का. या गोष्टी असं सांगताय देव, असं म्हणून राहा. काय असं म्हणून राहा, देव माझा मी देवाचा. आपण गेलो ना आता देवाकडे, तर आपण असं राहायचंय की देव माझा आहे मी देवाचा आहे, माझा कोण नाही राहता, फक्त देव आहे. आणि म्हणून तो उंबरा आहे ना, उशिसा करायचा, सोडायचा नाही तो देवाचा उंबरा. देमाईचा काय म्हणताय जीजी महाराज, कैसे करावी महाराज मग अन्न वस्त्र निवाराचं कसं करावं, सर्वज्ञ म्हणतले. अरे त्या दुबळेश्वर देवतेनं पुरवलं ना त्याला का नाही. मग आम्ही कसं करा, अरे तुमच्या माग लागतील बाबा, हे घ्या कपडे, हे घ्या काही तुम्हाला, हे घ्या तुम्हाला. माहिती किती रुपयाचे कपडे आणले तर, मागच्या गावाला झाले. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला दिवाळी शिवाय भेटे ना. मग देमती शस्त्र अर्जुने भक्ती तव थापा इंगळे घेतले. मग भक्ती अशी कर, शस्त्र अर्जुनाने इंगळ घेतलं म्हणजे आहार घेतला हातावर, सामर्थ्य दिले. इतकं सामर्थ्य देऊन टाकलं देवाने दत्तात्रय महाराजांनी. तुला थोडीशी कळ लागली की निघती,
शस्त्र अजून निघाला का? किती सहन केलं. इंगळ म्हणजे आहार हातावर घेतला आणि त्याच्यावर धूप दाखवत आहे देवाला, परिमळ दाखवत आहे मातो ऐसा ना परमेश्वर त्याचे होई मा ऐसना परमेश्वर त्याच्या होईजे मा काही एक न लाहीजे. एवढा मोठ्या परमेश्वराला जर तुम्ही शरण आल्या तर तुम्हाला काय भेटणार नाही सांगू नका मित्रांनो. ऐसे निरूपण केले, असं निरूपण केलं ते माईसाला. जी जी. आणि मग सांगितलं ते तिथलं खळदम खाणं बरं का इथं राहणं बरं, स्पष्ट सांगितलं. म्हणून श्री चरणाला लागली आणि म्हणून श्रीचरणाला लागले. अशा प्रकारे सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंताने देमाईसाला सांगितलं आणि मग देमाईसा देवाजवळ राहायला लागली, अनुसरली का नाही. एक रानायसा बनवते, मग रानायसा असत म्हणजे देवाला काय म्हणायचे, महाराज जाऊन येते एक पट्टी उत्ते त्याच्यावर कापसाची आणि महाराज कापूस असते बर याचा मग कापूस असते सगळं झालं पुन्हा कापूस घरात ठेवतो मग पुन्हा येते बर ये. आता काय करणार मग तितकं तरी गोमट होईल ना. जितक्या दिवस तुम्ही मार्गात राहणार तितके दिवस तरी तुमचं गोमट होईल ना. इकडे तर हिंसाच आहे ना. बरं या मग आली गेली देव मग ती माया लागली म्हणे आता कापूस झाला सगळं झाला म्हणे नाही महाराज जाते म्हणे काय आला म्हणे कापूस शिकते. म्हणे यांचा कापूस आडवा येऊ राहिला कापूस शिकते मध्ये मग आपल्याला काय खर्च घ्यायचा असं बर चालले ते कापसामुळं आहे का 1-2 क्विंटल कापूस किती तर ते पत्रात ठेवेल. गेली घरी गेली कापूसच जळून गेला. म्हणजे अवघड झालं मी तर देव करते ना असं करते तसं करते कापूस कस काय झाला देव नाही पावला म्हणे. आता कापूस झालं घर झालं मग आली पुन्हा देवाकडे म्हणे महाराज म्हणे काय झालं. रानाईसाचा कापूस जळीनला काय झालं जेवायचं ते आहे ना. खूप अवघड आहे. इतकं सोडावं वाटत आपल्याला. हे गोयचा त्याग माहितीये तुम्हाला. अरे काय त्याग आहे तो. त्याग जैसा खे गोईचा. त्यांच्या घरी लोक आणून टाकायचे. त्यांचं इतकी श्रीमंती तुपाचा लोंढा लागला लोक आणून टाकायचे. ते दिलेलं दिडीनं दिलं जातं ना पुरीच्या वारी तूप असं वाटलं जायचं. आणि मग त्या देवाकडे आलं देवाचं शास्त्र ऐकलं देवाजवळच राहिलं सत्संग सोडीच ना राहिलं देवाजवळच. आणि मग तिकडं काय झालं ते घरचा निरोप आला म्हणे तुमच्या घरी त्यांनी हे टाकलं त्यांनी तूप टाकलं यांनी जेवारी टाकली आणि तुमच्या गोडाऊन मध्ये टाकायला जागा नाही आणि बाहेरच पडलंय. आणि मग काही त्या ठिकाणी बैल येऊ राहिले गाई येऊ राहिल्या खाऊ राहिले आणि मग ते तुपाचा लोंढा लागला म्हणून तुमच्या घरातून त्या डब्यात टाकू राहिले लोक आणि ते वाहू राहिले म्हणून आली ना. त्याग जैसा खेई गोईचा तरी गेल्या नाही देवाला सोडून आहे की नाही. आणि रानाईसा निघाली होती कापूस शिकायला आहे ना. यशानुग्रमिष्यामी है ना. देव काय करतात कणव बसे त्या ठिकाणी त्याला इकडे खेचतात आणि त्याला अनुसरण घडवतात त्याची कणव आहे. म्हणून अशा प्रकारे परमेश्वर जीवांना वाढो वाळी दिवशी ती मग काय यशानुग्रमिष्यामी तस्य वित्तम हराम्यहम आपदाशो कष्टंच तस्य दुःखे पदे पदे. ज्याची कणव आहे त्याला परमेश्वर खेचतात वेद लावतात. नागदेवाचार्याचं काय झालं. ज्या बळे नागदेवा अनुसरविले काढतोय नाही म्हणे या झिंज्यात या इतकाले केस होते नागदेवाचार्य माहिती तुम्हाला. नाही म्हणे महाराज राव म्हणे. आणि मग निरूपण केलं म्हणे आता काढ नाहीत नको काढू. नाही म्हणे महाराज आता मी घेऊनच टाक. विचार कर म्हणे मग लवकर आता घे. कधी घेतो चल काढ वेळा चल सुपारी दे. नाही म्हणे महाराज आज नाही मग चल निघ चल निघ काय आला बोलत नाही म्हणे महाराज मग चल काढ सुपारी काढ
चल ठेव इडा. हा चल नाही तुझी आई चालली, दादू चालली, संघात दुरी चालला, जा लवकर जा इथून. काय करावं, घरी जावं तास, इथं राहावं तास, म्हणजे देव म्हणतात असं करा, ते म्हणतात कसं करावं, खरं की नाही. असा प्रकार आहे मित्रांनो. आणि शेवटी नागदेवाच्या यांनी सुपारी दिली, अनुसरले. आणि मग तिकडं दादू सांगायला लागले आईला, हा पैसाला नागदेव देवाजवळ राहतो म्हणे, त्याला समजावून सांग, राहू देऊ नको. का बरं, मग यांच्यासोबत राहायला कोण पाहिजे ना, पाहण्याला एक जण कमी होतं ना वाटेवरच. सोपं आहे का एवढं, लय अवघड आहे. आणि म्हणून दादू त्या ठिकाणी याला सांगायचे आबाईसाला, आणि आबाईसाला नागद्या ते कुळवाडी कर लवकर, व्यवस्थित बैल झोप, औत वगैरे व्यवस्थित लाव. म्हणे आता सध्या मग काय विचार, काय आश्रमात जायचं नाही जास्त, लपून लपून जायचं. आणि आधी तिकडे चोऱ्या डाक्या करत होते, ती देवामुळे बंद झालं. आणि आता देवाकडे जायला तर नाही, तिकडे जायचं नाही, इकडंच. आता झालं काय, देवाकडे गेलं तर देवाने सर्व त्याला चांगलं केलं, नाही तर फिरत होता ना असाच, आहे की नाही. सत्कर्म करू देत नाहीत लोक. आपल्याजवळ कसा का राहिना, तसे असा डोळे भरतीचा, असं आहे. आणि म्हणून मित्रांनो, शेवटी का वैना देवाला शरण जा, थोडस ऋण चिकवा देवाचं, देवा पदरात घ्या, असं त्या देवाला म्हणा. परब्रह्म परमेश्वर अवतार आपल्यासाठी त्या ठिकाणी आपल्या वाड्यामध्ये आपल्याला शोधायला आलेले, आपल्याला सांगत आहे की बाबा रे असं कर. आणि म्हणून भंडारेकरला शोधलं, मागील फाकी पहा, निघालं. भंडारेकर तसेच निघाले, पुन्हा मागं नाही पाहिलं. काय तसं देमाईसाला त्या ठिकाणी सांगितलं, आणि देमाईसा त्या ठिकाणी ऐकत आहे, आणि ती देवाची झाली. अशा प्रकारे जर देवाचं व्हायचं असेल, देवाकडे जायचं असेल, तर देवाच्या वचनाचं पालन करा. त्यासाठी देवाने अवतार धारण केलेला आहे. काही दिवस प्रपंच ठीक आहे, पण काही काळानंतर प्रपंच चांगला नाहीये. म्हणून कुष्टियाचा दृष्टांत आहे का, काय हे महत्वाचं आहे. काही काळपर्यंत आपली किंमत असते, नंतर आपली किंमत कमी होऊन जाते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. नुसता दोष नाही दिला पाहिजे, आता कोण सांभाळणार, कोण कळणार, कोणाचं काय खरंय. तू खरं करून दाखव ना, लाव ना झेंडा तिकडं, दिवा लाव ना चांगला, करून दाखव ना. तू कसे तुला लोक सांभाळतील, कोणा आश्रमांना नाही सांभाळत, नाही सांभाळणार. तू आचारवंत झाल्यावर कस काय नाही सांभाळत. अरे कोणी एक जण त्या नाही सांभाळत त्या गोष्टी आला, एक जणांनी करा आणला, एक जणांनी फाटलं गोदडा आणलं, एक जणांनी नाही केलं काय. अरे देवाला शोधत राहा, सगळं होऊन जाईल. आणि चालता चालता देव तुला घेऊन जाते, काही टेन्शन घेऊ नको, फक्त मागे बघू नको. आता हे ध्यानात घ्यायचं, हे खरं अनुसरण आहे मित्रांनो. अशा प्रकारे आजपर्यंत आपण केलं नसेल तर करायचा प्रयत्न करा, आणि केलं नाही म्हणून देवाला क्षमा मागा. पतित पावन दीनदयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, ज्या वाचेने जना दुखविले, ही वाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया,
तुझा मी झालो पतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत।